चला, मस्त सूर्य वर आलेला आहे, पण थंडी आहे बरं का थोडीफार. आता आज आहे 18 तारीख आणि मध्ये बरंच आराम केला होता मी. पुण्याचेच व्हिडिओ बनवत होते. आणि आता हे जे सर्व मी भांडे गाळलेले आहे, आता साफसफाई चालू आहे माझी घरातली. तर ओट्याखालचं काल एक केलं आणि आज दुसरा ओट्याखालचं चालू आहे. घेते घासून. हे 9 वाजले. पाणी तर आहेच आहे, म्हणून मग आता काय केलं, म्हटलं आता हे इकडचे भांडे घासले ना, हा आणि हा राखणा सगळं स्वच्छ केलेलं आहे. काल मी सगळं इकडचं केलं होतं संध्याकाळी. मग आता म्हटलं हे आता तसे लावायचे, त्याच्यापेक्षा हे सगळं घासूनच घ्या. हे घासून घेतलं सगळं इथून तिथं. आता खिडकी उघडावं लागेल आणि हे पण सगळं घासून घेतलं. त्याचबरोबर गॅसही घासून घेतला, खडू पण मारून घेतला, कारण का इथं ना मुंग्या खूप आहे, त्याच्यामुळं मग खडू मारावाच लागतो दर आठवड्याला. पण खिडक्या वगैरे घासून घेतल्या. आता हे असं दिसतंय, हा कलर आहे, हा चॉकलेटी कलर आहे, पण असं वाटतं की किती खराब झालेलं आहे. पण आता जो आधीचा जो आधीची जी खिडकी होती ना, ती चॉकलेटी कलरची होती. मग त्याच्यावर हा हिरवा कलर दिला, त्यामुळं ते दिसताना असं दिसतं आणि ते घासून घासूनच असं उडाला आहे रंग. तर सगळंच मी काल सगळं मिक्सर वगैरे सर्व म्हणजे बाहेरच काढलं होतं सगळं, आणि सगळं असं लावून दिलेलं आहे. हे काय सगळं पद्धतशीर लावून दिलेलं आहे. हा मी घेतलेला नवीन कुकर, आणि इथं आत्ता आवरलं सगळं, खडू वगैरे मारून झालेलं आहे. चला आता चहा ठेवते. मग काय, इथं काळा मसाला वाटून घेतला, खोबरं आणि कांदा. खोबरं पण कच्चंच दळलं आहे, नंतर तेलामध्ये परतून जाईन ते, पण हे फोडणीनंतर राहणार आहे. हे फोडणीचं आहे. आणि हे बघा, हा नवीन घेतलेला मी कुकर आज, पुन्हा आता जवळजवळ 2दा वापरलेला आहे मी आणल्यानंतर. ते तिसरी वेळ आहे आजची. आणि इकडं मटण आणलेलं आहे, आणि आज विशेष म्हणजे आज काकांना लवकर भेटले मटण. तर 10 वाजताच 10:30 वाजता आणलं हे, 10:15 वाजता. तर मॅरिनेट करून ठेवलं, जवळजवळ आता 15-20 मिनटं होत आलेली आहे. आणि इकडं कोथिंबीर. चला आता मी याला फोडणी देत आहे नवीन कुकरमध्ये. म्हणजे कुकरमध्ये हे मटण करण्याचा पहिली वेळ आहे. बाकीचा याच्यामध्ये वरण भात झालेला आहे 2दा, आणि बटाटे टाकून पाहिले. घाईघाईत मी काय केलं, बटाटे बसतात का, कारण खाली 2 भांडे आणि भांड्यावर मी टाकली ठेवून बटाटे ठेवत असते, तर त्यासाठी हा खास कुकर घेतलेला आहे. तसं त्या कुकरमध्ये होत नव्हतं. जो माझा ॲल्युमिनियमचा कुकर होता तो, मग तो मी अक्काला देऊन टाकला. चला आता मी घेते करून. तसं ह्याच्यात भांड्यात टाकता आलं असतं, पण मोकळंच टाकते. जरा थोडंसं तेल टाकते, कारण नंतर मग फोडणीचं तेल खूप पडतं. आता ह्यामध्ये ना नेमकी विसरले मी, हे टाकायचं राहिलं, हळदही टाकायची राहिली, ते घेते आता टाकून. आता काय, आणि धने पावडर राहिली टाकायची, ते पण टाकून घेते. फक्त मी त्याच्यामध्ये काय कोथिंबीर होती, लसूण आणि आलं एवढंच मॅरिनेट केलं होतं. आता हे मीठ पण घेते टाकून, मग त्याच्यामुळे हे एवढं पाणी सुटलं आहे त्याला. तर आता पाणी टाकून आता पाणी टाकलेलं आहे. आणि आता मस्त वेगळ्याला झाकण लावून मी जवळजवळ बऱ्याच शिट्ट्या घेणार आहे. 4-5 शिट्ट्यात नाही व्हायचं हे, तर 7-8 शिट्ट्या घेईन. समोरची सकाळ, मस्त चहा ठेवलेला आहे, आणि वातावरण बघाल ना, तर धुकं अचानक धुकं होतं. इतके दिवस धुकं नाही दिसलं, पण आज दिसलं. चला बाहेर दाखवू तुम्हाला. चला बाहेरच दाखवते. हे काय, इथून तिथून सर्व धुकंच.
पावसाळ्यात तर खूप धुकं राहायचं, अगदी दाट दाट धुकं पडायचं. आता एवढं नाही, थोडंसं हेच आहे. आता आता हिवाळाही संपत आला आहे. हां हां हां, मस्त ऊन आलेलं आहे. पण अजूनही वातावरणामध्ये जे धुकं आहे ना, ते धुकं कमी नाही झालेलं. पण तारेवर असे भारी पक्षी बसलेले आहे ना, ते लांबून दिसतात. ते इथं तारेवर, पण ते दिसत नाही इथं, याच्यात कॅमेरामध्ये येत नाही, कॅच नाही होत. आता मी सगळा हा राकाणा काढलेला आहे. म्हणजे इथं काय, इथं सर्व बरण्या होत्या आणि इथे काही इथं सगळं सामान असं ठेवलेलं आहे, इतकं गर्दी वाटते. फक्त काय राहतील मग आता हे आहे, हे सर्व डबे राहणार आहे आणि हे 4-5 एवढे डबे. वरचं पण आवरायचं आहे, ते काढून टाकायचे आहे काय काय. त्या साईडचा कोपरा दाखवतच नाही मी. आणि हे काय एवढ्या बरण्या आता मला घासायच्या आहे. तसं बरण्या घासायला काही एवढा वेळ लागणार नाही, आपण असं म्हणतो, पण लागतोच वेळ, किती नाही म्हटलं तरी. तर वाळायलाही टाईम लागतो. तर आता हे सर्व बरण्या मी आता घासून घेत आहे. सगळं मांडलं इथं. त्याच्यानंतर हे सर्व साफ करायचं, खडू मारायचं, इथलं सगळं राखणा झाडायचा, पुसून काढायचं, खडू मारायचा आणि मग त्यानंतर इथं बरण्या लावायच्या आणि पुढं मग हे काढावं लागेल. कारण हे एकदम काढता येणार नाही, कारण यामधलं जे साहित्य आहे ते कशात ठेवायचं. तर आता हे सगळं असं असं ठेवून दिलेलं आहे. सगळे जेवढं इथलं घासलेलं काढलेलं होतं ना, खाल परवा सगळं घासलेलं, ते सगळे भांडे काढले आणि त्याच्यामध्ये हे सर्व सामान ठेवून दिलेलं आहे. आणि आता हे रिकामं, हे बरण्यामध्ये जेव्हा जाईन तेव्हा हे सर्व भांडे रिकामे होतील आणि मग ह्या डब्यांमधलं मग मला काढते. चला मग आता करावं अशा वातावरणात भांडे घासायला सुरुवात करावं. तोपर्यंत मी काय करते, पातेलं भरून नेऊन ठेवते आणि इकडं बरण्या ज्यावेळेस घासून होतील ना, त्यावेळेस मग गॅस पेटून देईन आणि अगदी पाऊण तासा म्हणजे खूप बारीक गॅस केला ना, पाऊण तासामध्ये तापतं ते बऱ्यापैकी. मग तोपर्यंत मग ते धुवून वगैरे किंवा मांडणी बिंडणी मग धुवून वगैरे असं वाळत घालता येतात. आणि मग तोपर्यंत हे जे ऊन आहे ना, हे चांगलं कडक पण पडन, म्हणजे हे धुकं पण जाईन आणि छान, म्हणजे मग लवकर पण वाळन. असं जेवढं वाटलं हे बरण्या घासायला मला इतकं तकलीफ होईन, त्रास होईन, पण काहीच त्रास झाला नाही. मी काय केलं, मस्त याचं पाणी केलं, लिक्विडचं पाणी केलं आणि त्याच्यामध्ये खूप घुसळून अशा ह्या बरण्या घासल्याच म्हणायच्या. आणि मग त्यानंतर असं वाळत टाकलेल्या आहेत. तर अगदी काचेसारखं दिसतं आहे, त्याच्यामुळं मग ते सर्व निघालेले पण आहे. आणि हे झाकणावर आहे ना, फक्त धूळ झाली होती, बाकी काही चिकट वगैरे असं आपण म्हणतो ना, ते धूर तेलकट वगैरे असं काहीच नव्हतं झालेलं. त्याच्यामुळे हे पटकन निघालेलं आहे. चला, काम तर झालं. आणि आता किती वाजले, 9 वाजलेले आहे. तर जवळजवळ लागला पाऊण 1 तास. चला, देवपूजा झाली. आता ऊन जरा चांगलं आलं, एक बरण्या वाळतीन आता. चला, आता मी ना वांग्याचं भरीत करणार आहे. आणि साहित्य तर आता मी अगदी म्हणजे सिंपल करणार आहे. तसं तर मी अगदी मस्त एक वांग्याचं भरीत बनवलेलं, त्याला व्ह्यू पण जास्त आहेत. तर त्या पद्धतीने केल्यानं छान होतं. पण मी अगदी साधे करणार आहे, म्हणजे कसं याच्यावरच भाजणार आहे. तर आता मी ना काय करू राहिले, गेली वेलाईट हे सगळं धुवून घेतलेलं आहे. आता पुसून घेते आणि अगदी कांदे भाजतो ना, अगदी त्या पद्धतीने मी याला भाजणार आहे. पण एवढंच की कांद्याला मी तेल लावत नाही, तर याला तेल लावणार आहे. अगदी 1-2 थेंब, तर डायरेक्ट घालतोस. त्यांना पूर्ण जाळावर ठेवूया आणि मस्तपैकी भाजून घेऊया. छान असं बसलेलं पण आहे. चला, आता हे भाजत आहे. आणि अरे देवा, ही बरणी राहिलीच घासायची. कुठं राहिली होती कोपऱ्यात काय माहिती. आता याला पण घासून घेते ना. आत्ताच मग काही 1-2 कपडे ती धुवून घेते. आज आहे सोमवार, पाणी जाईन इथे, जे रात्रीची लाईट राहील, पाणी भरून घेते. हे वांगे ना, बहीण आली होती काल, तिच्या वावरामध्ये तिने लावलेली आहे 4-5 झाडं.
कलांडले माकाने मला त्याच्यातले 2-3 दिले. तर म्हटलं मग आता हे एवढ्या मोठ्या वांग्याची भाजी करण्याची, त्याच्यामध्ये बी भरपूर झालेलं असं, म्हणजे मोठं तर एवढ्या मोठ्या वांगे म्हटल्यानंतर हे कवळे काही नाहीच आहे. तर म्हटलं भरीतच करून टाका. आणि अगदी मस्त हिरवे हिरवे गावठी वांगे छान. तर करून घ्यावा म्हटलं, चव पण भारी लागेल. चला आता हे भाजताय. आता लाईट पण गेली, आता काय करावं, पाणी पण गेलं. वा मस्त भाजली आहे. शेवटी काढून टाकले ते मी. ते फक्त एका बाजूनेच होत होता आणि मग म्हटलं की हे इकडची बाजू आहे ना, म्हणून मग ती तार होती ती काढून टाकली आणि अशीच भाजायला ठेवली. तर मस्त चालू आहे भाजायचं काम. वा किती भारी दिसतंय की नाही. आली लाईट, आली. वांगी ही सर्व भाजून झालेली आहे. तर मला कसं कळालं, तर ही बघा, ही सुरी मी घेतली ना, तर ही पूर्ण आरपार जाते. हे तर शिजलंच होतं, फक्त हे शिजायचं राहिलं होतं म्हणून मी हे बाकीचं ठेवलं. आता हे पण शिजलेलं आहे, पूर्ण सुरी आरपार जाते. घेते काढून. पर सांगाडा बाहेर आला याचा, सुरी घातली तर. चला आता हे जे आहे ना, हे टोमॅटोला सुद्धा मी असंच भाजून घेणार आहे. याला ठेवते याच्यावर. बघा साल निघाली आहे, आपोआप निघते अशी साल. याला आपलं शिजवायचं नाही आहे, आपल्याला फक्त साल काढायची याच्यासाठी. चला आता हे पण झालेलं आहे. आता किती बाकीची तयारी करून. हे बघा इथं सर्व तयारी करून घेतलेली आहे. वांग्याची सालपटं काढून घेतलेली आहे आणि ती तुम्हाला दाखवण्यासाठी इथं ठेवली बघा. आणि इकडं टोमॅटो कापून घेतलेला आहे, म्हणजे त्याची पण सालपटं काढलेली आणि टोमॅटो कापून घेतला. तर कढीपत्ता इथं आकाच्या इथं आहेच, मग तो बाहेरून येता धुवून घेऊन आलेली आहे. आणि कोथिंबीर हे आहे, लसूण आणि कांदा पण आहे. तर आपण कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये कढई जात आहे तेल. आता जिरे आणि असं झालं आहे, एवढे मोठे जिरे आणि एवढे मोठे ओवा सगळे एकत्र झालं आहे ते भांड्याच्या याच्यामध्ये. तर आता ते टाकते मी. तरी वरून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये लसूण, आता तो कढीपत्ताला तडतडते म्हणून मी ते नंतर टाकणार. त्याच्या आधी हा कांदा घेते टाकते. का सोडते मी हा कढीपत्ता, थोडंसं तेल टाकते आणखी. हे मस्त होऊन जाते तोपर्यंत कॅमेरा ऑफ करते. कॅमेरा ऑन केला आता बघा झालेला आहे. आता यामध्ये जात आहे खुशीने हे टोमॅटो. यांना पण छान त्याची असं मस्त मऊ होईपर्यंत असं छान तेलामध्ये परतून घेणार आहे. चला त्यांची आता मस्तपैकी मैत्रिणी घट्ट झालेली आहे, कारण पूर्ण एकरूप झालेलं आहे. हे बघा याच्यामध्ये छान मस्त टोमॅटो पण मिक्स झालेले आहे. आता यामध्ये जात आहे डान्सिंग मूडमध्ये मी नाचत वाटाणे. आता वाटाण्यांना सुद्धा चांगलं असं मस्त हे करून घेते, कारण कसं आहे की याच्यामध्ये वाफेवरच शिजलं पाहिजे. आता यामध्ये नटून थटून ही कोथिंबीर पडलेली आहे. छान सुगंध सुटलेला आहे कोथिंबीरीचा. चला आता या घडीला मी काय करते, आता मी टाकत आहे मसाले आणि हळद. बस बाकी काहीच नाही बरं का. एक राहिलं, 1 चमचा धना पावडर आणि आता हे मीठ. ओके. आता ही उरलेली कोथिंबीर ठेवली मी, बाकीची डाळ. तर आता याच्यामध्ये जात आहे हे वांगी जे भाजलेली. तिखट झणझणीत मस्त. आणि आमची ही मिरची ना खूप तिखट आहे. चला अशा पद्धतीने आपली ही जी वांग्याचं भरीत आहे ना हे झालेलं आहे. आणि हे पहा तुम्हाला आता जाऊन दाखवते. कलर कॉम्बिनेशन सुद्धा इतकं सुंदर. पण तत्पूर्वी मी याच्यावर ही कोथिंबीर बाईला मस्त बसवून ठेवते. छान हे बघा बरं
हे बघा भरीत मस्तपैकी झालेलं आहे भरीत. आता वाजले 4 आणि हे सर्व भांड्यांमध्ये मी आता भरून ठेवलं. हे रिकाम्या ताटल्या आता पुन्हा घासावंच लागतील. आता जेवणाचे भांडे तर घासावंच लागतील, तेव्हा चहाचे पण भांडे घासावे लागतील. तेव्हा इकडं सगळं आणून ठेवलेलं, वरचं काढलं, वरचं साफ केलं मी. आणि सगळं आता ते पुसायचं वगैरे आहे, खडू पण मारायचं आहे, सगळं भिंती वगैरे सगळं मी छानपैकी झाडून काढलेलं आहे. अक्काकडनं स्टूल घेऊन आले. म्हटलं मग हा स्टूल आहे तोपर्यंत काय होईल, म्हणजे मग सगळं करून घेता येईल. मग अक्कानेच खडू दिला म्हणे घे लगेच मारून. तसंच होते. मी म्हटलं पहिला चहा प्या म्हणून मग चहा केला. आणि इकडं मी जेव्हा दूध तापवून घेतलं ना, तर पाहते तर डायरेक्ट दूध नाही तर डायरेक्ट तुपाचाच तवंग आलेला आहे. मी ना चांगलं हे 2दा-3दा आहे ना तापवलेलं आहे ना, त्यामुळं असं तवंग दिसतं आहे तुपासारखा. पिवळं पिवळं तुपच आहे ते, असं वरचं. चला आता मी घेते चहा पिऊन. पुढं ताटामध्ये काढून ठेवलेले होते, कुंड्यामध्ये काढून ठेवलेले होते, ते अखेरीस डब्यामध्ये जाऊन बसले. आणि आता यामध्ये भरायचे आहेत हे, पण आता हे नवून द्यायचं आहे मला, मग ते उद्या भरण तिथं. तर चला, हा माझा रकाना पूर्ण आवरून पण झालेला आहे हा. आणि पहिलं तर ते बाकीचं झालेलंच आहे, फक्त राहिलं आहे आता हे एवढंच. चला मग, कसा वाटला तुम्हाला माझा हा? कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.